भोंदूखराचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू। जितेंद्र शेळकेंचा सिन्नरच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष। खराची चौकशी सुरू असताना झालेल्या अपघातांना चर्चांना उधाण। भोंदूखरात प्रकरणात आणखी 4 पतसंस्था ईडीच्या रडारवर। कोणत्याही क्षणी चौकशी होण्याची शक्यता। समता, संत नागेबाबा, स्वामी विवेकानंद, बुलढाणा अर्बन पतसंस्था रडारवर। नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचं 9 एप्रिललाच निलंबनाचं पत्र समोर। नितर गरोदर असल्याचं कारण देत निदा खानच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण। हिंदू तरुणाचं कशाप्रकारे केलं धर्मांतर याचा पुरावा असल्याचा दावा। आरोपी तौसिफ अत्तारनं नमाज पठण करायला लावल्याचा गंभीर आरोप। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपीचा जुना व्हिडिओ समोर। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ। पोलिसांनी आरोपी अयान अहमदला भरवला होता केक। परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर। जास्तीत जास्त मुली कोण पटवतो यावरून आरोपींमध्ये लागली होती स्पर्धा। तर 2 मित्रांमधील वादातून पीडित तरुणींचे व्हिडिओ व्हायरल। परतवाडा अत्याचार प्रकरणात अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल तयार। सर्व पीडित मुली मुस्लिम असल्याचा अहवालामध्ये उल्लेख। नवनीत राणांच्या दाव्यानं अहवालानं खंडन। विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच भाजपामध्ये इच्छुकांची धावाधाव। 100हून अधिक इच्छुक उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोर्चे बांधणी। एका जागेसाठी अनेक जण इच्छुक। अमोल मिटकरी, आनंद परांजपे, समीर भुजबळ, सूरज चव्हाण यांची नावं चर्चेत। अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याची माहिती। नॉट रिचेबल नगरसेविका सहर शेखचा वानखेडे स्टेडियमवरचा व्हिडिओ समोर। गेम ओव्हर असं स्टेटस ठेवत विरोधकांना टोला। अवैध जात प्रमाणपत्र वादानंतर सहर शेख झाली होती नॉट रिचेबल। 131व्या घटना दुरुस्तीसह 3 विधेयकांवर आज संध्याकाळी 4 वाजता मतदान। सरकारकडे 272चं बहुमत। मात्र विधेयक मंजुरीसाठी सभागृहात उपस्थित 2/3 खासदारांची सहमती आवश्यक। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।